पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, 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 तू दादांसमोर आमच्या यांचं नाव नाही घेतलंस, उलट तू यांचं कौतुक केलंस आणि मी तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आर्या या घरची सून व्हावी म्हणून मी तुला दाबून ठेवलं ग, तुझा छळ केला। आत्या, होतं माणसांकडून आपण जेवढा पटकन एखाद्याचा रागराग करतो तेवढा पटकन प्रेम नाही करताय। मी पण तुमचा रागराग केला असता तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी आलेलं हे पाणी कधीच पाहायला मिळालं नसतं। देश राज्य हे लढाईने जिंकता येत असतील, माणसं प्रेमानंच जिंकायची असते। तुम्हाला सगळ्यांना पण मला असंच प्रेमानं जिंकायचंय। जीवाभावाची ही नाती अशीच नाही सोडणार। येते। अंबिका, चल मी आता फ्रेश होऊन येतो, नंतर आपल्याला डोळे भरून नोटा बघायच्यात, नोटा। अंबिका राणी, अगं तू एका दिवसात लखपती झालीये, नोटा बघायच्यात। चल मी आलो लवकर, फ्रेश होऊन आज चल। ठेवलेत पैसे, अरे कपाटात ठेवलेत, चला। अरे पैसे काढायचेत ना। हो, मी काय म्हणते, तुम्ही जरा फ्रेश व्हा ना, म्हणजे आंघोळ वगैरे करा आणि मग आपण काढू। हो ना, करेक्ट बोलतेस तू, म्हणजे सुचिरभूत होतो, आंघोळ वगैरे करतो, नंतर मग लक्ष्मीला हात लावायला पाहिजे ना। आलो जा मी। यांना कळल्यावर प्रचंड आदळापट करणार आहेत, हे मुक्तावर पण राग धरणार आहेत। पण नाही, आता घाबरून नाही चालायचं। त्यांना मला नीट समजावून सांगायला हवं, मुक्ताने जे केलं ते योग्यच केलं हे त्यांना पटवून द्यायला हवं। मी पण तुला खूप चुकीचं समजले मुक्ता, देवी आई तुझं भलं करो। अरे वा मुक्ता, अभ्यास सुरू पण केलास तू? होय, काल जरा येळ होता म्हणून चाळत बसले होते। गुड यार, थोडंफार शिकले पण। दॅट्स ग्रेट, प्राऊड ऑफ यू। तुम्ही मला पुस्तकं आणून दिली हे बरंच केलं। पुस्तकांसारखी चांगली भेट दुसरी कोणतीच नाही। आता मी रोज वेळ काढून शिकत राहणार आहे। तू जिद्दी आहेसच मुक्ता, आणि मला माहिती आहे एखादं काम तू हातात घेतलंस ना की ते पूर्ण केल्याशिवाय तू शांत बसत नाहीस। शिकत राहा, सरस्वती आईचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल। ए मुक्ता, तू काम शोधण्यासाठी बाहेर जाणार होतीस, त्याचं काय झालं? वय जाणार होते आणि पप्या भाऊ पण आले होते, पण घरात एवढी कामं होती की वेळच नाही मिळाला। म्हणलं नंतर जाऊ। मुक्ता, असं काय काम होतं? आणि तसंही आपल्या घरात काम करण्यासाठी दामू काका आहेत, आशाताई आहे, तरी तुला वेळ नाही मिळाला। आपण आशाला नोकरीवरून काढून टाकूयात का ग? तर तिची सगळी कामं तू सांभाळ, हवी तुलाच पगार देत जाऊ, नाहीतरी तुझी लायकी मोलकरणीचीच आहे। मुक्ता, बाहेर जायला कोणी विरोध केला का तुला? नाही हो, अजिबात नाही। कामामुळेच नाही जमलं। मुक्ता,
अगं तेच विचारतोय मी की असं कोणतं काम होतं की तुला अजिबात वेळ मिळाला नाही? काय तुम्ही काय पोलिसात भरती होऊन आलाय का काय? केवढे प्रश्न विचारताय? अगं नाही मुक्ता, डोंट गेट मी रॉंग. मी सहजच विचारत होतो. एकतर मी तुला काहीच मदत करू शकत नाहीयेस आणि घरातल्या कामामुळे तुला बाहेर जाता येत नाही, सो मला वाईट वाटलं. त्यात काय एवढं? आज नाही तर उद्या जाईनच ना. कसं आहे, मी आता या घरात नवीन आहे. जेवढं घर मोठं तेवढ्याच बारीक सारीक जबाबदाऱ्या जास्त असतात. ते समजायला थोडा वेळ लागेल, पण एकदा समजल्या ना की मग सगळं सोपं जाईल. एकदा घर समजलं किंवा बाहेरची कामं करायला मी मोकळी आणि व्यवस्थित ताळमेळ बसवता येईल. बापरे, स्त्रियांसाठी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत बाहेरची कामं करणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत असते मुक्ता. ए आणि पुढे मूलबाळ झाल्यावर तर हे खूपच डिफिकल्ट होत असेल नाही मुक्ता? आपल्याला छोटूला किंवा छोटीली झाल्यावरती मग तू तुझ्या जॉबचं कसं मॅनेज करणार आहेस? तू काही काळजी करू नकोस. म्हणजे बाळाला सांभाळायची जी वेळ असेल ना ती आपण मॅनेज करू, वेळ डिवाइड करून घेऊ. मुक्ता, मग करायची तयारी सुरू? मुक्ता, चला, अंघोळ झाली, आता पैशांचं दर्शन करूया. नोटा कुठे आहेत? पैसे पैसे ठेवलेत पैसे. माझे पैसे कुठे आहेत? कुठे आहेत माझे पैसे? माझे पैसे कुठे आहेत? कुठे आहेत माझे पैसे? ओरडू नका. तुमचे पैसे नाहीयेत, ते माझ्या दादाचे पैसे आहेत. तुम्ही चोरले. अहो, ज्या घराने आपल्याला इतक्या वर्ष साथ दिली त्याच घरात तुम्ही चोरी केली आहे. माझ्या दादानी आपल्याला वाईट परिस्थितीत आधार दिला, सावरलं, त्यांनाच तुम्ही लुबाडलं. डोक्यात पडलीस काय तू? काय बोलतेस? काही कळतंय की नाही तुला? मिका, अगं हेच पैसे आहेत ना आपल्याला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करणार आहेत. अगं मी ह्याच पैशातून एक छोटा धंदा सुरू करणार आहे. हो तर रावसाहेबांनी आपल्याला हे भांडवल म्हणून दिले असं समज ना तू. तुम्हाला माझ्या इतकं ना कोणीच ओळखत नाही आणि काम धंद्याच्या वार्ता तर तुम्ही करूच नका. जे आजपर्यंत तुम्हाला जमलं नाही ते यापुढे जमणार आहे. फक्त 6 महिने आणि त्या 11 लाखाची राख संगोरी करून. अंबिके, बस झाली आता बडबड. चुपचाप आता पैसे समोर टाकते. पैसे घरात नाहीयेत. पैसे करत नाहीत मग कुठे येत? मुक्तानी ते नेले, दादाला परत केले. अरे काय डोकं फिरलंय काय तुमचं? अरे ती कशी काय घेऊन गेली? लक्षात ठेव, मला माझे पैसे हवेत. माझे पैसे मला दे. पैसे ज्यांचे होते त्यांच्याकडे परत गेलेत. हात जोडून सांगते, तुम्ही हाव सोडा, ही चोरी लबाडी बंद करा. अरे मूर्ख बाई, माझेच पैसे चोरलेस आणि मला सक्कल शिकवतेस? अंबिका, वाह रे मर्दानगी.
ताकद दाखवताय ते पण एका स्त्रीवर. स्वतःच्या बायकोवर हात टाकायला लाज नाही वाटत तुम्हाला? आली आली माझ्या मनगुटीवर बसणारी चटकीन आली. माझे पैसे घेऊन गेलीस ना, कालची भिकारडी पोर. एवढी हिंमत आली हिच्यात. अंबिका आत्या, तुमच्या नवऱ्याला माझ्याशी नीट बोलायला सांगा, नाहीतर मला. काय करशील सांग ना. चल चल, नाही नीट बोले. चल, काय करणार आहे? मारणारच मला की त्या रावसाहेबांना जाऊन सांगणार आहे? सांग चल. थास वाटते मला. लग्नानंतर तुमच्या पाया पडले, तुमचा आशीर्वाद घेतला, याची खरंच लाज वाटते. मग मी माझा आशीर्वाद परत घेतो, तू माझे पैसे परत देऊन टाक. तसंही मला माहिती आहे तू माझे पैसे रावसाहेबांनी दिलेलेच नाहीत, तुझ्याचकडे असतील ते. एवढे पैसे काय करणार आहेस तू? त्यापेक्षा असं कर, तू 2 लाख रुपये ठेवून बाकीचे पैसे मला देऊन टाक. अरे तुला माहित नाही सगळे चोऱ्या मारायला, अंड्याला बड्या करायला काय मेहनत लागते. अरे माझे मेहनतीचे पैसे ते, चल मला देऊन टाक ना तू. एकदा ना खरी मेहनत काय असते ते करून बघा, मग बघा कसं वाटतंय ते. हाताला घट्टे पडू द्या, अंगाला घाम येऊ द्या, तेव्हा हातात जेव्हा नोटा येतील ना, त्याची किंमत काय असते ते तुम्हाला तेव्हा कळन. सुखाच्या झोपेची किंमत काय असते हे तुम्हाला तेव्हा कळन. अगं तुझ्या आणि तुझ्या आई बापासारखे तुकडे मोडायला मी आलो नाही जन्माला, ऐश करायला आलो. ऐश. या जगातली सगळी ना सुख सगळी उपभोगायला आलोय मी. त्यासाठी पैसा लागतो बरं का. हा, झटपट पैसा, झटपट श्रीमंती. हे पण ते तुला काय करायचंय? तुला काय करायचं? तुझ्या सगळं डोक्यावरून जाईल ते. आणि चल चल बघू काय ते. आणि ना तुझ्याबद्दल आहे ना एक ठोस विचार करावा लागणार आहे, लक्षात ठेवला ना. चल चल चल. बोट दाखवायचं नाही या मला. तर चुकलंच मावं. दादांना तुमच्याबद्दल सगळं खरं सांगायला हवं होतं. काही भूत शब्दांनी ऐकत नाही. हा मग जा ना, जा जा, माझं नाव सांग जा. अहो, मी हात सोडते, शांत बसा. याचे परिणाम काय होतील माहितीये का तुम्हाला? मुक्ताचे आभार माना तुम्ही. तिने दादाजवळ तुमचं नाव नाही सांगितलं, उलट तुमचं कौतुक केलं. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आणि तू विश्वास ठेवलास हिच्यावर. अरे 1 नंबरची चलाक बाई आहे ती. आणि अंबिका तुझ्यासारखी हुशार बाई अगं हिच्या झाशात आली कशी? या माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना कळत नाहीये त्यांचं बरं वाईट काय ते. पण मला तू समजूतदार आहेस ना. मी तुझ्याकडे एक विनंती करते. आज जी गोष्ट तू लपवून ठेवलीस ना दादापासून, ती कायम लपवून ठेव. नाही म्हणजे मला दादा या घरातून हाकलवून बाहेर काढेल याची भीती नाहीये. त्याहीपेक्षा जास्त ही भीती आहे की माझं माहेर आणि माझ्या बाहेरची माणसं माझ्यापासून तुटतील ग. यांच्या वतीने ना मी माफी मागते तुझी. मला माफ कर, मला माफ कर. अंबिका त्या, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही इतके दिवस जे चांगुलपणाचं नाटक केलं त्यामुळे तुमच्यावर लगेच विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे. अगदी बरोबर ओळखलं तिने. चांगलपणाचं नाटकच करतेस तू ना. ए पण मुक्ता, तुझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये प्रेम येऊ शकत नाही, पण मी विश्वास ठेवन. अंबिका, तू तिच्यावर चांगलपणाचं नाटक करत होतीस ना, तिच्यावर चांगलपणा. पास करा आता. त्या मुलीच्या खरेपणापुढे किती अजून खोटं वागणार आहात? हो, नशीब समजा तिने आज तुमचं नाव दादाला सांगितलं नाही, तर काय असती परिस्थिती याचा जरा विचार करा. हो, मी काय म्हणते, तुम्ही नेहमी म्हणता ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं, नेहमी म्हणता की नाही?
तसं समजा हे जे सगळं झालंय ना ते चांगल्यासाठी झालंय. आपण एक काम करूया, हा तुम्ही हे सगळे वाईट धंदे सोडून द्या, चुकीचे धंदे सोडून द्या. हा आपण दोघं मेहनत करूया, हा कष्ट करूया. वेडी झाली आहेस काय तू काय अंबिका? अगं कष्टाचं ते खूळ आहे ना त्या मुक्ताने तुझ्या डोक्यात टाकलंय आणि तो खुळखुळ तू वाजवतेस. अगं आता त्याला ना मी सोडणारच नाही, तिचा मुर्दा पाडणार बघ मी. रावसाहेबांची भीती मला घालत होती ना, ही मेली ना की ते रावसाहेब आपल्याला बक्षिसी देतील, शाबासकी देतील. अरे माझे 11 लाख रुपये घेऊन गेली ती. सोडणार नाही मी तुला. माझे 11 लाख रुपये घेऊन गेली ती भिकारडी पोरगी. माझे 11 लाख रुपये नेलेच कसे तिने. सोडणार नाही मी तिला. ती भिकारडी आली आहे. अरे माझे 11 लाख रुपये, माझे 11 लाख रुपये नेले. हो हे बघा, शांत व्हा, आपण कष्ट करूया ना. हा आपण कष्ट करूया. लक्षात ठेव हा बिके, तू तिला साथ द्यायची नाहीस. आणि जर का तू तिला साथ दिलीस ना तर तिचा तर मुर्दा पडणारच आहे. तुझा पण मुर्दा पडेल, लक्षात ठेव. सोडणार नाही मी तिला. त्याचा मुर्दा पाडणार. देवी आई, हे सत्य मनात दडवून ठेवायला लागलेत मला. एक झाकायला गेले सगळंच झाकत बसायला लागलं. मला भीती याची वाटते, हे सगळं आगीसारखं खळबळून बाहेर नको पडायला. आई राजा, ही सगळी सत्य लपवून ठेवायला मला ताकद दे. रेणुका, वेद बाहेर निघालात कुठे? हो, आणि मला यायला उशीर होईल. आणि डोंट वरी आई, मी सोडेन हिला घरापर्यंत. तिला घरापर्यंत सोडशीलच तू, पण वेद जसं आम्हाला तुझ्याबद्दल माहितीये, तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल माहितीये, तसं तुझ्या घरच्यांना पण माहितीये ना. म्हणजे जसं आम्ही तुमच्या दोघांचं नातं स्वीकारलंय तसं तुझ्या घरच्यांनी स्वीकारलंय ना. म्हणजे आई बाबा काय म्हणतायत तुझे? एक्सक्यूज मी, हे सगळं बोलून तुम्हाला बाहेर जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करतेस का? नाही त्याचे अजिबात अडवत नाहीये मी तुला. नाही, कारण मला स्पष्ट दिसतंय तुम्ही दोघं एकमेकांमध्ये खूप अडकला आहेत. पण रेणुका, वेदच्या घरनं जो विरोध झाला ना, सगळंच अवघड होऊन बसेल. तुला माहितीये ना, तुझे वडील आणि वेदचे वडील राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे तुमचं नातं जुळायच्या अगोदर त्यांची मतं जुळणं गरजेचं आहे. म्हणजे वेद त्याच्या आईवडिलांशी बोललं तर बरं होईल. म्हणजे मुलीचे आईवडील म्हणून आम्हाला पण 2 पावलं जरा पुढे जाता येईल. तुमच्या लग्नासंदर्भात बोलता येईल त्यांच्याशी. पण त्यांच्या घरनं नकार असेल तर मग हू केअर? त्यांचा नकार असेल तर आम्ही पळून जाऊन लग्न करू. अरे वा, हे तर फारच चांगलं आहे. आणि पळून जाऊन काय करणार? मौज मजा, पार्टी, ऐश. आणि या सगळ्यांची नशा महिन्याभरात उतरली की त्याच्या नंतर काय? पण त्याची काळजी तू कशाला करतेस? आम्हाला अक्कल दिली आहे ना, आणि आमचं डोकं वापरून आम्ही बघू काय करायचंय ते. रेणुका, प्रेम आणि लग्न यात खूप फरक आहे. प्रेमामध्ये ना 2 माणसं एकत्र नात्यात बांधली जातात आणि लग्नामध्ये 2 कुटुंब एकत्र येतात. ते तुम्ही आता दोघं समोर आहातच तर स्पष्टच सांग. तुम्हा दोघांचं असं रात्री अपरात्री फिरणं मला अजिबात पसंत नाही. तुला कोणी विचारलंय का तुझी आवड काय आहे, निवड काय? रेणुका, मोठी आई, मुक्ताफळं ऐक जरा तिची. अहो तुम्ही नका चिडचिड करू. रेणुका ताई, मला नाही वाटत की मोठी आई काय चुकीचं सांगते. आणि वेद भाऊ, मोठी आई जे बोलल्या ना त्याचा रेणुका ताईंपेक्षा तुम्ही जास्त विचार करायला पाहिजे. आपली मुलगी एका मुलासोबत उशिरापर्यंत घराबाहेर फिरते.
हे कोणत्या आईला आवडन? ए हॅलो, त्याच्याशी काय बोलतेस? माझ्याशी बोल ना, नाहीतरी मध्ये मध्ये करायची सवयच आहे तुला. काय ग, अक्कल शिकवायची सवय तुला आधीपासूनच आहे की आता इथे आल्यावर लागली? रेणुका, कसं बोलतेस तू तिच्याशी? त्याहीपेक्षा वाईट बोलता येतं मला. अँड हाऊ डेअर यू, तुझी हिंमतच कशी झाली मध्ये बोलायची? आता वेट, तू थांब, मी आलेच. रेणुका, काय आहे हे?